नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आजची रेसिपी एकदम मस्त आणि झणझणीत अशी आहे. तर आज मी बनवलं आहे चिली मोमोज. आज आहे वीकेंड, सो काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. म्हणून मी आज काय बनवायचं, तर आज बनवले आहेत मी चिली मोमोज, जे अतिशय स्पायसी आहे. जर तुम्ही तिखट खाणारे असाल, झणझणीत खायला तुम्हाला आवडत असेल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर नॉर्मल जी चायनीज आपण कोणताही आयटम बनवणार असू, तर त्यासाठी जे साहित्य लागतं ते मी इथे घेतलं आहे. जसं की आहे कोबी, शिमला मिरची, गाजर, कांदा, आलं लसूण, त्यासोबतच हिरवी मिरची आणि कांद्याची पात. तर याच्यातला एखादा पदार्थ तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, तसाही आपण चायनीज पदार्थ बनवू शकतो. तर इथे आपल्याला स्टफिंग प्लस आपण जे चिली बनवणार आहोत त्यासाठी या सगळ्या भाज्या लागणार आहेत. तर सर्वात प्रथम आपण स्टफिंगसाठी हे सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत, ज्या भाज्या आहेत त्या मस्त चॉपरमध्ये चॉप करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता, तर इथे तुम्ही किसूनही घेऊ शकता भाज्या किंवा बारीक चॉपही करून घेऊ शकता, जर तुमच्याकडे असं चॉपर नसेल तर. तर इथे मी 1.5 कप कोबी बारीक चॉप करून घेतला आहे, पाव कप शिमला मिरची, पाव कप गाजर आणि अर्धा कप मी कांदा घेतलेला आहे. आणि मी इथे मोठे 3 चमचे आलं आणि लसूण बारीक चॉप करून घेतला आहे. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं. तर त्याला पाणी सुटण्यासाठी आपण मीठ घातलेलं आहे. तर तोवर आपण आपली जी कणिक आहे ती मळून घेऊया. इथे मी मैदा घेतला आहे 1 कप, पाव चमचा त्याच्यामध्ये घातलं मीठ आणि आपली नॉर्मल कणिक असते तशी आपण ही भिजवून घ्यायची. तर आपण ते थोड्या वेळ झाकून ठेवूया. तोवर आपलं जे भाज्या आहेत चॉप करून घेतलेल्या, त्याला छान पाणी सुटलेलं आहे. ते पाणी छान आपण वेगळं करून घेणार आहोत, म्हणजे आपलं स्टफिंग जे आपण भरतो मोमोजमध्ये ते अगदी इझी होईल. तर तुम्ही बघू शकता, मीठ टाकल्यामुळे त्याच्यातलं जे पाणी आहे ते अगदी इझिली वेगळं होऊ शकतं. मस्त ह्याच्यातलं पाणी जे आहे ते वेगळं झालेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये सॉसेस ॲड करून घेऊयात. तर 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा बारीक चिरलेलं आलं लसूण. त्यासोबतच साधारण अर्धा ते पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलं आणि हे हाय फ्लेमवर आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे. याचा जो रॉ स्मेल येतो किंवा वास येतो खाताना रॉ असा कोबीचा, तो याच्याने चालला जातो. तर ते आपण स्टफिंग बाउलमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. तोवर आपली जी कणिक आहे तिला मस्त मी तेल लावलं आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेतले. आपल्याला जेवढ्या आकाराचे मोमोज बनवायचे असतील तशा आकाराचे तुम्ही त्याच्या लाट्या करून घ्यायच्या आणि त्याचं साधारण पुरीपेक्षा थोडीशी छोटी असं आपण त्याची छोटी पुरी लाटून घ्यायची. आणि त्यानंतर त्याच्यात थोडं स्टफिंग भरायचं आणि तुम्हाला अगदी इझी अशी पद्धत सांगते मी. आपण जसे मोदक बनवतो त्या पद्धतीत मी जेव्हा घाई असते त्यावेळेस मी मोमोज भरते, जशी की आत्ता आहे. तर तुम्ही बघू शकता, अगदी इझी आहे. आपला जो अंगठा असतो तो मध्यभागी ठेवून पूर्ण साईडने मोदकसारखं बनवून घ्यायचं आणि आपले मोमोज रेडी. तर सगळे मोमोज मी रेडी करून घेतले आहे आणि इथे आपल्याला आता ते स्टीम करण्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी घेतलं, त्यावर स्टीलची चाळणी ठेवली, तेल लावलं त्या चाळणीला आणि आपले मोमोज ठेवले. आता हे मोमोज आपल्याला झाकून साधारण 10 ते 12 मिनटं मस्त स्टीम करून घ्यायचे आहेत. तर 10 मिनटानंतर आपले मोमोज मस्त असे स्टीम झालेले आहेत. ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर याच्यातले मी थोडेसे मोमोज राहू दिले आहेत आणि बाकीचे मोमोजची मस्त मी चिली बनवणार आहे. तर पॅनमध्ये मी 2 ते 2.5 चमचे तेल घेतलं. तेल आपल्याला मस्त तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला याच्यात मोमोज टाकायचे आहेत. हे मोमोज टाकल्यानंतर सगळ्या साईडने मस्त ते फ्राय करून घ्यायचे, शॅलो फ्राय करून घ्यायचे. आणि शॅलो फ्राय झाल्यानंतर आपण ते मोमोज काढून घ्यायचे आहेत. मोमोज काढल्यानंतर आपण गॅस बंद करायचा, कारण तेल आता खूप तापलेलं असतं. त्यानंतर त्याच्यात घालायचं 1 चमचा आलं लसूण, बाकीचे व्हेजिटेबल, 1 मोठा चमचा शेजवान सॉस, अर्धा मोठा चमचा व्हिनेगर, 1 मोठा चमचा शेजवान चटणी, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस 1-1 चमचा, पाव चमचा मीठ घातलं मी आणि त्यानंतर मी 1 मोठा चमचा पाणी घातलं. गॅस ऑन करायचा, हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यात आपले फ्राईड मोमोज घालायचे आहेत.
सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं. 1 ते 2 मिनटं ह्याला छान परतवून घ्यायचं आणि आपले स्पायसी चिली मोमोज रेडी आहेत. गरमागरम सर्व करा आणि वरनं मी थोडीशी कांद्याची पात घातली आणि इतकी मस्त लागते ही चिली. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. थँक्यू.